मॅचला सुरुवात करून द्या प्लीज. थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या कारण की मॅचेस बरोबर टायमिंग मध्ये चालू आहेत आणि स्पीडने चालू आहेत, ते तसंच चालू ठेवायचे. आज स्वराज्य 32 शिराळा, मैत्री ग्रुप जावली आणि वाई पश्चिम भाग अशा टीम्स आजच्या दिवसामध्ये खेळताना तुम्हाला दिसतील. मैत्री ग्रुप जावली, मातोश्री 11 वाई या टीम्स तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जरूर दिसतील. वाई पश्चिम भाग आपण पाहिलं तर फायनल मध्ये जाऊन विराजमान झाले. पहिला चेंडू खेळला जिथे अगदी अटीपेक्षा खबर रिझन मध्ये या चेंडूवरती क्षेत्ररक्षण केलं जाते आणि अगदी क्षेत्ररक्षण करेपर्यंत मात्र अंपायर सांगतात की हा चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. थोडक्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू स्टॉप होतोय की काय, मात्र अखेरीस अंपायर कडे पाहिल्यानंतर समजलं की या चेंडूने मात्र सीमारेषा गाठली आहे. खूप हलक्या हाताने हा चेंडू खेळला. पहा, खेळपट्टी अगदी आणि पाऊस नसल्यामुळे खऱ्या अर्थानं ही सर्व मदत होते कारण की पाऊस असल्यावर खेळपट्टी आणि संपूर्ण मैदान ओलं असतं, ग्राउंड ओलं असतं, अशा वेळी चेंडू ट्रॅव्हल होत नसतात. आणि सध्या आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने चेंडू पडतायत पण ट्रॅव्हल पण होत आहेत, या सर्व गोष्टी जरूर होत आहेत. तब्बल 5 धावा. येस अंपायर सॉरी बट थोडस समजून घ्या. धावसंख्या 5, 3 चेंडूचा खेळ झाला. ही मॅच सध्या आपण पाहिलं तर साबळेवाडी सध्या मात्र बॅटिंग करते. ओहो, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगाने निघून जातो. अंपायर बळतात, आमच्याकडे बॉलचा इशारा देत आहे. कुठेही शरीराला स्पर्श झालेला नाही हा चेंडू. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडू आपण पाहिलं ज्या पद्धतीने निघून गेला, खूप स्वतःला बचावलाय मी म्हणेल बॅटरने. त्यानंतर शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील मिड विकेट रिझन मधून 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि मानस जरूर राहिला. मात्र अखेरीस चेंडूने आपण पाहिलं तर गाठली आहे पुन्हा एकदा सीमारेषा. अप्रतिम फटका. या 4 धावांना टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती. येस, अगदी त्याच दरम्यान आदरणीय श्री महादेव आनंदराव शिंदे साहेब, खजिनदार सिद्धिविनायक सोसायटी आणि त्यांच्या बरोबरीने नानाभाऊ शंकर कोकणे साहेब, अध्यक्ष सिद्धिविनायक सोसायटी, यांचा बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यासाठी आज या बॉस चषक 2024 मध्ये त्यांचं शुभागमन झालंय. वेलकम मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 10 धावा. हो, अप्रतिम चेंडू हाताळला, अप्रतिम वेगानं. मात्र अंपायर कळवताय डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते 22च्या स्वरूपामध्ये. काय चेंडू हाताळला यावेळी. मात्र आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडूला वेग धारण केला, अचूकता चांगली होती या चेंडूच्या मागे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न राहिला बॅटर अतुलचा. रिप्ले मध्ये दोन्ही अँगलने तुम्ही पाहताय. वॉट बॉल यार. यावेळी देखील वेग चांगला धारण केलाय, वेग चांगला धारण केलाय. आता देखील आपण पाहिलं तर डॉट जातोय चेंडू. ओव्हर क्रमांक 1 ची मात्र समाप्त झाली आणि धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचते. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा बॅटिंग करत असताना साबळेवाडी या टीमनं आतापर्यंत सजवल्यात. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोणाला आणलं जाते कारण की अमितची गोलंदाजी ही आतापर्यंत मी म्हणेल की एक इकॉनॉमिकल आणि चांगली गोलंदाजी अमितची पडली आहे. चला स्पीड अप घ्या प्लीज.
वेळ लावू नका, कारण की ऑलरेडी वेळ थोडासा आजच्या दिवसामध्ये कमी आज बऱ्याचशा मॅचेस आहेत, त्यामध्ये तालुका वाईज पश्चिम महाराष्ट्राच्या असोसिएशनच्या देखील मॅचेस ज्या कालच्या दिवसामध्ये राहिलेल्या 2 मॅचेस आहेत त्या आज खेळवल्या जाणार आहेत. सो या सर्व गोष्टींचं भान ठेवा आणि आज स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करा. कोण आले? नारायण सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज काळगाव टीम. नारायणला सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीची जबाबदारी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दिली जाते. 11 धावा तब्बल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजवले गेलेत. ओहो चांगला चेंडू हाताळला. यावेळी देखील आपण पहिला चेंडू पडतोय, थोडासा राईज होतोय, अगदी 1 बाउन्स म्हणून जरूर दंडित केलं अंपायरनं. गोलंदाजी यावेळी मात्र पहिला चेंडू नारायणनं ज्या पद्धतीने हँडल केला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय शरीराचा जरूर वेध घेतला. डिक्लेअर मध्ये 1 धाव ट्रॅव्हल होत असताना आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली थोडीशी पुढे जाते, जी 12 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती बाउन्सर भेटला, मात्र दुसरा चेंडू देखील आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नारायणचा राहिला आणि त्यामध्ये त्याला यश जरूर भेटलंय. बॅकफुटला सुवर एक फटका, शॉर्ट आर्म पूल आहे, अगदी निघून जातोय डिक्लेअर साठी. हा फटका चांगला होता, कारण की मोठ्या लक्ष्याचा आणि मोठ्या धावसंख्येचा प्रयत्न या फटक्या मागे झाला होता. इरादे स्पष्ट केलेत, किती वेळ सिंगल डबल्स वरती खेळणार, जिथे आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावाने खऱ्या अर्थानं धावसंख्या जी पुढे चालली आहे ती आतापर्यंत मी समाधानक बोलू शकतो. जी धावसंख्या आहे 13 या आकड्यावरती समाधानकारक ही धावसंख्या, कारण की एक मोठ्या बंच मध्ये धावा हव्यात, मोठ्या लॉट मध्ये धावा हव्यात. अगदी यावेळी देखील चेंडू सोडून दिला, अंपायर कळवतात पुन्हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा ऍड होत आहेत टीमच्या टोटल मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी खऱ्या अर्थानं महत्वाचं राहतंय येणाऱ्या एक्स्ट्रा धावा या त्यांच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी देत आहेत. ओहो यावेळी देखील नो बॉल, कारण की हा पहिला 1 बाउन्स दिल्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती आलेला तदनंतर चालेला बाउन्सर आहे आणि अशावेळी हा नो म्हणून घोषित केला गेला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी थोडीशी पुढे जाते. 15 या आकड्यावरती 15-15. बॅटीचे टॉप एज आहे खेळाडू, नो बॉल होता, फ्री हिट होता, तो मात्र चुकी केली आहे आणि ही अतुलची चुकी आहे. ही अतुलनं खऱ्या अर्थानं तो विसरला की हा फ्री हिटचा चेंडू आहे आणि अशा वेळी मात्र त्यानं मात्र आपली विकेट सोडली आहे. अतुलला माघारी जावं लागतंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये तो माघारी चालला. ही मोठी विकेट भेटली आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणारी टीम शिवगर्जना आपण पाहिली तर काळगाव टीम. विकेट पहा कशा पद्धतीने गेली आहे. प्रथमेशना चेंडू खेळत असताना फ्री हिटचा चेंडू जरूर खेळून काढला, मात्र चेंडू हवेत असताना विकेट कीपरने कॅच पकडली, पण अतुलला असं वाटलं की फ्री हिटचा चेंडू आणि तो थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये अडकला आणि त्यानंतर मात्र त्याला माघारी जावं लागलं. एक मोठी विकेट मिळाल्यानंतर टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे. 15 धावा 15. न्यू बॅटर किरण आणि आणखीन एक व्हाईट बॉल येतोय, आणखीन एक एक्स्ट्रा धावा ऍड झाली आता टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. आता या ओव्हर मध्ये बरेचसे एक्स्ट्रा धावा आल्यात, कारण की नारायणचं जेवढं कौतुक केलंय त्यामध्ये एक्स्ट्रा धावा त्यानं बऱ्याचशा टाकल्या गेल्यात. हा चेंडू चांगला होता, हा त्याचा होता आणि हा त्याचा खऱ्या अर्थानं त्यानं हा चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला, कारण की ही या गोलंदाजीसाठी नारायणला खऱ्या अर्थानं काळगाव टीम मधून ओळखलं जातं. हो फटका बॅकफुटला जाऊन अगदी खेळून काढलाय, जिथे पंच दिला. या चेंडूवरती ऑन ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्ह करत असताना एक धाव जरूर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रथमेश आला होता, पण लालच चुकीची गोष्ट आहे आणि या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती आहे. 17 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजली आहे. चला गोलंदाज लगेच तयार करा, गोलंदाजाला लगेच आणायचंय.
अमोल येत आहेत सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटच्या षटकामध्ये सध्या मात्र गोलंदाजीसाठी ते जरूर आलेत. संख्या 17. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला खेळाडू आहे, चेंडू त्याच्या हातातून मिस होतोय, मिस फिल्डिंग झाली आहे. मात्र अशा वेळी धावा कंप्लीट केल्या जातात तब्बल 2. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे, जी आपण पहिली तर 19 या आकड्यावरती. अमोलला तुम्ही पाहताय, किरण आहे बिग हिटर मध्ये ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी. मात्र धावा त्याच्या बॅट मधून आता यायला सुरुवात झाली आहे. हो, आणि यायला सुरुवात झाली आणि येत आहेत देखील. हा फटका होता त्याचा, किरणचा ओळखला जाणारा कॉपी बुक स्टाईल. अप्रतिम फटका किरणने खेळला. कारण की साबळेवाडी टीम शांत यासाठी आहे कारण त्यांना माहिती आहे शेवटचे 3 चेंडू जरी भेटले तर त्या 3 चेंडूवरती एक मोठी धाव म्हणजे 3 मध्ये 2 तरी चेंडू बाहेर फेकण्याची एक मानसिकता आणि खऱ्या अर्थानं अनुभव या टीमचा आहे. पंचवीस धावसंख्या 25. तब्बल चेंडू अजूनही 4 बाकी आहेत या इनिंगचा ब्रेक होण्यासाठी. ओहो, यावी पहा थोडेस चुकी होते गोलंदाजाकडून आणि चुकी झाली आहे. 9+1 आली आहे तब्बल आताच्या 2 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. येस, 9+1 आहे तब्बल या 2 धावेच्या मदतीनं 27 धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 27. त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. षटकार आल्यानंतर गोलंदाज सातत्याने थोडासा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. फुल टॉस चेंडू यावेळी देखील अगदी हवेमध्ये फ्री हिटचा चेंडू असल्या कारणानं यावेळी आपण पाहतोय अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. चेंडू फेकून नक्की कुठे, मात्र तोपर्यंत 3 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 धावसंख्या. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायला गेलं तर स्कोरर आमच्या सोबत बसलेला नाहीये, मात्र सगळं काही कुणाल हँडल करतोय. आज कुणालचं कौतुक आहे. संपूर्ण स्कोरिंग अपडेट कुणालची चालू आहे पहिल्या मॅच पासून. खूप छान आमचा एमटीसीचा सपोर्ट राहतोय नेहमी. सुरेख फटका प्रथमेश आहे, ऑन दी टो आहे आणि स्टँड अँड डिलिव्हर आहे. अप्रतिम फटका खेळून काढला प्रथमेशनं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शॉर्टम पूल 1 धाव तर कंप्लीट केली आहे. 2ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा देखील इथे कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 38. वन टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे या इनिंगचा ब्रेक होण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला टार्गेट काय भेटेल. कारण की प्रथमेशच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि प्रथमेशचा आत्मविश्वास वाढल्यानंतर तो आणखीन घातक होतो, हेही तेवढंच सत्य आहे. आणि तो घातक झाला. त्यानं शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार लगावला. धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचवली. या ओव्हरमध्ये 27 धावा आले 27 आणि 27 धावेची ओव्हर पडली आहे. महागडी मागील ओव्हर देखील थोडीशी महागडी राहिली आहे. चांगली राहिली मागील ओव्हर. या ओव्हर मध्ये सध्या 27 धावा आणि या खूप धावा खर्च केल्यात. 45 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 45 रन्स टू विन. 18 चेंडू 45 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना आता अर्थातच शिवगर्जना काळगाव या टीमला या 45 धावा करायच्या आहेत. आता नक्की पप्पू दादा विनंती करेल एक अंपायर आता ऍडजस्ट करा, कारण की राजू रोडे सर थोडंसं कामानिमित्त तर चालले बाहेर. सो एक अंपायर आता ऍडजस्ट करावं लागेल. विजय दादा विनंती करे प्लीज या 3 ओव्हर साठी आपण हँडल करा.
खेळाडूंचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की आज आपण पाहिलं तर ज्या टीम्स आहेत त्याच टीम मधले अंपायर्स आपल्याला मदत करतायत, एक एक मॅच ते हँडल करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की कुठेही आपल्याला कुठली गोष्ट कमी पडली तर आपले खेळाडू तिथे उभे राहत आहेत. सर्व आमचे स्पॉन्सर पाहत आहेत, राजू रोडे सर असतील, इतर सर्व दिनेजी महाडिक साहेब असतील, गोपी शेठ असतील, हे सर्व आमचे स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबर गोपीदादा सूर्यवंशी शेठ असतील, नाना महाडिक असेल, आरबी डेव्हलपर्स असतील, पैलवान समीर भाई डिगे साहेब, हे सगळे आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं संदीप धोंडे साहेब, हे सर्व आमचे स्पॉन्सर आहेत, दाखवले जातात स्क्रीनवरती. नाना महाडिक, अर्जुन गोळे साहेब, सर्व स्पॉन्सर सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहिले. आणि तदनंतर दोन्ही ओपनिंग बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अमित आणि शंकर हे दोन्ही ओपनिंग बॅटर राहतात शिवगर्जना काळकाव या टीम कडून. चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या. येस, ओके. ये समय चेंडू पोहोचवतोय. हो मुकादम, 2 मिनिटं. चला आता लगेच स्पीडअप घेऊया. चेंडू अगदी मैदानामध्ये पोहोचवले गेलेत आणि त्यानंतर थोडीशी मॅच थांबवली. दिलगिरी व्यक्त करतो मुकादम, सॉरी, कारण की या उन्हामध्ये उभं राहावं लागतं तुम्हाला. येस येस, सॉरी सॉरी, पावसाळा आहे पण या उन्हामध्ये उभं राहावं लागतंय. सनस्क्रीन तुम्ही नाही यूज केली आज आणि त्यासाठी सॉरी. येस, मॅचला सुरुवात होईल. 45 धावेचं टार्गेट आहे. अमित आणि शंकर. शंकर हार्ड हिट, ग्रेट फिनिश या टीमचा. अमित एक सुरुवात करून देणारा या टीम साठी आहे. अमित आहे स्ट्राईकला. अतुलला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी निघतोय, आयकॉन लेव्हल प्लेयर.
ओहो, पहिला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अप्रतिम होता, थोडा बाहेर होता, बाहेरच्या चेंडूला छेडछाडी केली आणि चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी अगदी सुरुवात झाली असे म्हटलं जाते. तुमची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे, पण सुरुवातीपेक्षा तुमचा शेवट देखील तेवढाच ऐतिहासिक आणि तेवढाच सुनेरी अक्षरानं लिहावा असा होणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे, वेल बिगिन इज हाफ डन असं देखील म्हटलं जातं. यावेळी पहा कमबॅक असतो. प्रत्येक गोलंदाज जेव्हा त्याच्या गोलंदाजीवरती एखाद्या चेंडूवरती चौकार येतो, तिथून पुढे तो आपल्याकडे असलेलं अस्त्र आणि आपल्या भात्यामध्ये असलेला चांगला चेंडू बाहेर काढतो अचूक टप्प्यावरती. त्यावरती त्याचं नियंत्रण असतं. या चेंडूवरती नियंत्रण राहिलंय त्याचं. त्यानंतर आपण पाहिलं तर गती परिवर्तन, टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर वन होता, बॅक ऑफ द हँड होता, जिथे आपण पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. खरं तर एखाद्या फलंदाजाला विचारावं तुझा आवडता चेंडू कुठला, आणि त्या फलंदाजानं सांगावं की अगदी ज्युसी फुलटॉस म्हणजे फुलटॉस चेंडू हा माझा आवडता चेंडू माझ्या कारकिर्दीतला. आणि या फुलटॉस चेंडूवरती मात्र हात खोलता आले नाहीत. मेजवानी होती पण ताव मारला नव्हता. गती परिवर्तन, स्लोअर वन, ज्या मनामध्ये गती धरली होती डिक्लेअर मध्ये एक धाव. येस, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत सादर केलेत गोलंदाजी करत असताना अतुलनं. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. टार्गेट या मॅच मध्ये 45 ठेवले, म्हणजे 14 चेंडू तुम्हाला अजूनही 39 धावा करायच्या आहेत 14 चेंडू मध्ये. हो, सुरेख फटका, वेल फिनिशर का म्हटलं गेलं शंकरला, कारण की शंकर जेव्हा जेव्हा उतरलाय मैदानामध्ये आपल्या काळगाव टीम कडून, आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये राहिलाय काळगाव संघ, तेव्हा तेव्हा एक संकट मोचक म्हणून धावून आला खऱ्या अर्थानं शंकर. कारण की प्रत्येक अडचणीवरती आणि प्रत्येक अडचणीवरती खऱ्या अर्थानं इलाज शंकरने केला टीमसाठी. जिथे खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम आहे तिथं त्यानं उभं राहिला, आणि फक्त उत्तर म्हणून उभं राहिला नाहीये, उठून दिसलाय तो. जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा उठून पुढे आला. धावसंख्या आपण पाहिली तर 2 ने जरूर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि 2 ने देखील वाढते. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. संघाची धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. 12 चेंडू 31, आणि अतिथी देव भव करूया सन्मान लहू जाधव सरांच्या आवाजात. येस, अगदी बॉस यांच्यावर असलेलं प्रेम, आणि या स्पर्धेला मुख्य अतिथी आपल्याला लाभलेत आदरणीय श्री नानाभाऊ शंकर कोकणे साहेब, अध्यक्ष सिद्धिविनायक सोसायटी. बॉस चषक 2024 च्या माध्यमातून शिवाजीराव बॉस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नानाभाऊ शंकर कोकणे साहेब, अध्यक्ष सिद्धिविनायक सोसायटी यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय श्री महादेव आनंदराव शिंदे साहेब, खजिनदार सिद्धिविनायक सोसायटी यांचा देखील शुभ सन्मान आपण बॉस चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शिवाजीराव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण क्रिकेट संघटना, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्या शुभ हस्ते महादेव आनंदराव शिंदे साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. विकास काकाला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी सध्या मात्र मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू कुठली धाव आली नाही. त्यानंतर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या एक आहे त्या जागेवरती जरूर थांबले. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट चेंडू येतोय. मुखातून अगदी जागच्या जागी गोल फिरले असं वाटलं आमच्याकडे, फिरून काय डिसिजन देत आहेत की काय, पण सध्या आपण पाहिलं तर दोन्ही चेंडू डॉट जरूर आलेत, निर्धाव आलेत. यावेळी आपण पाहिलं तर अगदी डेड बॉल असेल, कारण की चेंडू आधी जरूर टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहिलं तर हा डेड बॉल म्हणून घोषित केला जातोय.
16 धावसंख्या. कुणाल जर आपण अजूनही टार्गेट पाहिलं तर 29 टार्गेट दाखवलं जातं. यावेळी देखील टॅप फटका करण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगानं पोहोचल. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. बॅकअप आहे तोपर्यंत किरणचा. अतुल येतो चेंडू गॅदर करत नाहीये. आता देखील थोडीशी गडबड झाली आहे. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या आता 2 ने पुढे जाते, जी आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती 18 धावसंख्या. 12व्या खेळाडूंचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. टीमची सगळी व्यवस्था त्यांच्या हातात असते. सगळ्यांचे मोबाईल सांभाळायचे, सगळ्यांच्या चाव्या, पैसे, पाकिट, बँक आहे ती सगळ्या टीमची. यावी फटका चांगला आहे. सुरेख आहे अमितच्या बॅट मधून. हा तर हाय अँड हँडसम आहे. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. येस, इट्स अ मॅक्सिमम. व इशारा काय होता हा, मस्त इशारा होता. मुकादम यांनी अगदी आरामामध्ये सांगितले 6. हात वर केला नाहीये बाई, इशारा समजताय. आणि हा षटकार निघून जातोय. हॅमर होता अमित, अप्रतिम होता. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आणखीन एक यावेळी मात्र उचलला अमितनं. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर दोघे खेळाडू काळजी घ्यायचे. दुखापत झाली आहे का बघायचं प्लीज. काळजी घ्यायची. तिथे जवळपास जे खेळाडू आहेत लगेच तुम्ही बघा. कदाचित हात लागलाय पोटावरती आणि त्याच्यामुळे थोडीशी दुखापत झाली आहे पोटावरती. कारण की ही कॅच घेण्यासाठी 2 खेळाडू एकत्र आले पहा. आणि चेंडू अगदी हातामध्ये जरूर होता, मात्र दुसरा खेळाडू. येस, ही चुकी झाली आणि मॅक्सिमम अजून एक षटकार आलाय. पाहतात नंतर अगदी पोटामध्ये थोडीशी प्रथमेशलाही दुखापत झाली. आणि थिंक सो प्रथमेश आता रेडी असेल खेळण्यासाठी. जास्त दुखापत त्याला झालेली नसावी. तो आता समीकरण 6 चेंडू फक्त 15 धावा हव्यात जिंकण्यासाठी. मॅच बनवले मॅच. सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अमितनं. प्रथमेशला कुठली दुखापत झालेली नसावी हीच खऱ्या अर्थानं प्रार्थना असेल, कारण की तो अगदी फिट असावा. येस, प्रथमेश जर नीट असतील तरच खेळ मित्र, नाही तर थोडासा आराम कर. त्याला तर बॉलिंग टाकावी लागेल कदाचित. 6 चेंडू 15ची आता मॅच आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावा हव्यात विजयासाठी. 6-15 30 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. सहा चेंडू 15 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवले. आता चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. मॅच थांबली आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. किरण येतोय सध्या गोलंदाजीसाठी. 6-15 ही मॅच सध्या मात्र आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. मॅच शांत होते, त्यानंतर थोडंसं वातावरण शांत होतं. लोहा गरम आहे तभी हातोडा मारना चाहिए असं आपण म्हणतो नेहमी. मॅच गरम आहे तेव्हाच खेळून घ्या. आणि मॅच शांत व्हायची वेट. आणि हो, हा चेंडू सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जातोय व्हाईट बॉल साठी. जिथे आपण पाहिलं तर अंपायर अगदी चेक करतात. अंपायर बघत बसतात की डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय का, मात्र नाही गेला. अगदी पप्पूदादा आज अंपायर. पण कालचा दिवस पप्पूदादानं गाजवला. आज षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून, म्हणजे त्यांचं क्रिकेट पुन्हा चालू होऊ शकतं अशा आशा आज प्रत्येकाला आल्यात. अजूनही 6 चेंडू आता 14 धावेची गरज आहे मॅच मध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसलाय. खेळाडू आहे, चेंडू त्याच्या अगदी डोळ्यासमोर पडतोय, निघून जातोय डिक्लेअर साठी. एका धावेसाठी आबाजी सुपुडे शेठ या पण वरती व्यासपीठावरती विराजमान होऊन घ्या. आता येणारे 5 चेंडून तब्बल आता 13 धावा हव्यात विजयासाठी. 5-13 हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे.
हो सुरेख फटका हवेमध्ये आहे खेळाडू, चेंडू अगदी त्याच्या हातातून सुटला, काकाच्या हातातून सुटलेला हा झेल कदाचित मॅच मध्ये काय फरक पाडेल का? कारण की याआधी आपण पाहिलं तर शंकरला वेल फिनिशर म्हणून आपण मानलंय. अमितनं सुरुवात केली षटकारांची, अमितच्या बॅट मधून देखील धावा आल्यात, पण या षटकारानं मॅच मध्ये किती फरक पडतोय येणाऱ्या 4 चेंडू मध्ये आपल्याला बघायचंय मित्रांनो. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू या चेंडूतला चकवा देऊन निघून जातोय. पुन्हा 2 धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 2 धावा. आमचे प्रकाशजी केने साहेब म्हणजे उमेश केनी त्याचे वडील आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात बॉसला. खूप खूप धन्यवाद, खूप छान शुभेच्छा. 40+ दिवा कोलीवाडा त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण शुभेच्छा बॉस साठी दिल्या जातात. म्हणून काल म्हटलं की प्रत्येक भूमिपुत्र असेल बॉसला खऱ्या अर्थानं चांगला मानतो, चांगला खऱ्या अर्थानं मैत्री ठेवतो, कारण की क्रिकेट खऱ्या अर्थानं जिवंत ठेवल्या. व्हाईट बॉलचा इशारा इथे देखील आला. एक्स्ट्रा धावेनं आता टीमची टोटल आपण पहिली तर पुढे जाते. 3 चेंडू 9 धावेची गरज. खूप छान कुणाल म्हात्रे आज दोन्ही गोष्टी म्हणजे टेक्निकल आणि स्कोरिंग म्हणजे स्कोरर बसवला नाहीये. कुणाल बोलतो मी आहे डरोमत भाई, आणि हे खरं असतं म्हणजे अक्षय म्हात्रे ओमसा एमटीसीचं पाटण तालुक्यावरती विशेष प्रेम राहिले. हो यावेळी मात्र उचलला चेंडू हवेमध्ये. ही चर्चा केली होती की अमित आहे तर मॅच आहे. वॉर्ड स्ट्रोक यार, अमित येतो दिवाली है, अमित येतो मैच है, अमित येतो सब कुछ है, अमित तो जान है यार टीम की. वॉर्ड स्ट्रोक ही चर्चा होती की याच्या कॅचेस ड्रॉप होत आहेत तिथे मी म्हणेल की स्ट्राइक रोटेट होत आहेत. शंकरची कॅच ड्रॉप झाली की स्ट्राइक रोटेट झाली, तिथून हे परिणाम चालू होतात. कारण की कॅचेसचे परिणाम हे आहेत खऱ्या अर्थानं आहेत. आता 2 चेंडू मध्ये 3 धावा हव्यात विजयासाठी. येणारे 2 चेंडू आणि 3 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज. यावेळी देखील सुरेख फटका, संपवले ही मॅच, फिनिश केले अमितने. आणि अर्थातच शिवगर्जना काळगाव या टीमचा एक बेस्ट हिटर, बेस्ट फिनिशर, बेस्ट ओपनर आणि बेस्ट टीमला सुरुवात करून देणारा मॅरेथॉन इनिंग खेळणारा अमित आणि शंकर या मॅच मध्ये कुठलीही विकेट न घालवता मॅचचा खऱ्या अर्थानं विनिंग पारी खेळले. आणि समोर तुम्ही पाहताय दोघे चालत येत आहेत. एक शंकर आहे, दुसरा अमित आहे. अमितने 12 चेंडू 35 ठोकल्यात. दुसऱ्या साईडला शंकरला तुम्ही पाहिलं त्याने देखील चांगली सुरुवात टीमला करून दिली. आणि खऱ्या अर्थानं शिवगर्जना काळगाव टीमची शंकरची बॅटिंग पहा, 5 चेंडू 11. शिवगर्जना काळगाव टीमची खऱ्या अर्थानं रबर क्रिकेट मधील सर्वात चांगली पार्टनरशिप आतापर्यंत ही तुम्ही पाहता, आणि सर्वात छान सुरुवात आपल्या टीमला करून दिली खऱ्या अर्थानं. म्हणून म्हटलं जातं इतर काळगाव टीम